तर आजची एक मोठी बातमी आपण पाहिली ती म्हणजे नाशिकमधल्या कॉर्पोरेट धर्मांतर प्रकरणात निदा खानला अटक झाली. पण मुंबईत देखील एक मोठी बातमी आहे. गेल्या काही दिवसात घडलेल्या एक ना अनेक घटनांनी मुंबई शहर हे ड्रग्जचं मोठं केंद्र बनत असल्याचं दाखवून दिलं आणि त्यात आता मुंबईतल्या भांडूपमध्ये होत असलेली गांजाची शेती ही उद्ध्वस्त करण्यात आली आहे. भांडूप टेकडी जलाशय BHR परिसरातल्या डोंगराळ भागात काही गरजुल्ल्यांकडून गांजाची शेती करण्यात येत होती आणि या प्रकाराची माहिती स्थानिक भाजप नगरसेविका जागृती पाटील यांना मिळाली. त्यांनी त्यानंतर घटनास्थळी जाऊन स्वतः तिथं पाहणी केली आणि मग तात्काळ भांडूप पोलीस ठाण्याशी संपर्क साधून त्यांना ही माहिती दिली. भांडूप पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन डोंगराळ परिसरात लावण्यात आलेली गांजाची झाडं ही उद्ध्वस्त केली. पण मुंबईसारख्या शहरात गांजाची शेती होत असल्याच्या बातमीनं मोठी खळबळ उडाली आहे. त्या महानगरपालिकेच्या पाईप आहेत ते तोडून त्यांनी त्याच्या किनाऱ्याला ती झाडं लावलेली. जवळजवळ 100 झाडं गांजाची झाडं आपण ती तोडली. अजून खूप साऱ्या मला वाटतं आम्ही तात्काळ पोलीस प्रशासनाला कॉल करून तिथे संबंधित जे काय घडलंय ते तिथे त्यांना दाखवायला बोलवलं. पण ते पण स्वतः शॉक झाले की असं सगळं होतंय आणि आपल्या भांडूपमध्ये होतंय आणि अशा डोंगराच्या भागात आम्ही तिथे गेल्यावरती आम्हीच शॉक झालो की एवढी झाडं आणि एवढ्या दिवस कोणीच तिथे बघत नाहीये. वळूयात पुढच्या बातमीकडे.